शिवसेनेमधल्या आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका 22 जानेवारीला सुनावणी होणार। शिंदे गटाच्या आमदार अपात्रतेबाबतच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी। सर्व प्रतिवाद्यांना 8 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश। व्हीप मान्य न करणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करण्याची याचिकेत मागणी। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या आमदार अपात्रता सुनावणीसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 7 दिवस अधिकचा वेळ मागणार। सुप्रीम कोर्टाकडून 31 जानेवारी आधी निर्णय घेण्याचे नार्वेकरांना निर्देश। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत याचिका एकत्रित करण्याचा निर्णय। एकूण 5 याचिका 2 गटांमध्ये एकत्रित करण्याचा निर्णय। 26 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचं नियोजन। राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय कसे पायदळीत तुडवले याचे प्रत्यक्ष पुरावे काल सादर केले। त्यामुळे संवैधानिक पदावर बसलेल्या माणसानं राजकीय पत्रकार परिषद घेतली। संजय राऊतांची नार्वेकरांवर टीका। लग्न एकदा होतं, प्रत्येक अॅनिव्हर्सरीला प्रमाणपत्र दाखवावं लागत नाही। पक्षाच्या घटनेमध्ये वेळोवेळी झालेले बदल आयोगाला कळवल्यात संजय राऊतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेवर नितेश राणेंची बुचरी टीका। जनतेच्या न्यायालयामध्ये धमक्या देणं हा एककलमी कार्यक्रम होता। बाळासाहेबांची प्रॉपर्टी आणि दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचे खटले जनतेच्या न्यायालयात चालवा, नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान। शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांना ज्या माणसामुळे बाहेर पडावं लागलं होतं त्याच्याच हातून पक्ष सुटला। विक्रोळ येथील कार्यक्रमात शर्मिला ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका। सुप्रीम कोर्टामध्ये हरण्याच्या भीतीपोटी आणि उरल्या सुरल्या कार्यकर्त्यांना रोखण्याच्या घाईगडबडीत महाढोंगी परिषदेचं आयोजन। बाळासाहेबांच्या विचारांशी महागद्दारी तुम्हीच केली। भाजप प्रवक्ते राम कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांवर बुचरी टीका। मुंबई काही रेडे मुकाट सुटलेले आहेत, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय सुचवा। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची राज्य सरकारवर खोचक टीका। मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, 1 मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्षांनी एकाच गाडीतून दाटीवाटीनं प्रवास केल्यावरून अंधारेंनी लगावला टोला। शिंदे गटाच्या सुरत गुवाहाटी दौऱ्यावरून साधली कोटी। शरद पवारांचं श्रीराम जन्मभूमीच्या सरचिटणीसांना पत्र। राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण दिल्याबद्दल पवारांनी चंपत राय यांचे मानले आभार। महाराष्ट्र सुपरफास्ट नंतर आता पाहणार आहोत विदर्भ सुपरफास्ट। शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा मिळावा या मागणीसाठी गेल्या 6 दिवसांपासून राज्यातील आशा सेविका बेमुदत संपावर। नागपूर जिल्ह्यामधील आशा सेविकांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। माझं वक्तव्य संदर्भाविना दाखवलं गेल्यानं त्याचा विपर्यास झाला। मी बाबासाहेब आंबेडकरांचा कधीही अवमान करू शकत नाही। न्याय व्यवस्थेमध्ये आरक्षण असतं तर चित्र वेगळं असतं, इतकंच मी म्हणालो। जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण। सुशील कुमार शिंदे हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते, त्यामुळे चंद्रकांत दादा आणि त्यांच्या भेटीकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये, राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त झालेले नेते, वैफल्यग्रस्त व्यक्तीच्या आरोपांना किती महत्त्व द्यायचं, स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही ते आता इतरांवर आरोप करतात। राधाकृष्ण विखे पाटलांची ठाकरेंवर टीका। शासन आपल्या दारी नावाचा बोगस कार्यक्रम राज्य सरकार राबवतंय। या कार्यक्रमातून फक्त जाहिरातबाजी। अंबादास दानवेंची सरकारवर टीका। यवतमाळच्या झरी जामणी नगर पंचायतीमधील सत्ताधारी गटातील 3 तर काँग्रेसच्या 5 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश। आमदार बुतकुरवार यांच्या कार्यालयामध्ये झाला पक्षप्रवेश। 1 नगरसेवक असलेल्या भाजपचे आता 9 नगरसेवक। अकोल्यामधील नेहरू पार्क चौकामध्ये गोरसेनेचा रास्ता रोको आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने बंजारा बांधव आणि महिला सहभागी। भामटा राजपुतांना भटक्या विमुक्तांचं जात प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, आंदोलकांची मागणी। 15,000 लिटर क्षमतेची आणि 2,000 किलो वजनाची देशातील सर्वात मोठी कढई नागपूरमधून अयोध्येला जाण्यासाठी सज्ज आहे।
हनुमान कढईमध्ये 7000 किलोंचा शिरा तयार होणार आहे. आणि आता पाहणार आहोत मराठवाडा सुपरफास्ट. ऊस दरासाठी परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि किसान सभेचा 2 तास रास्ता रोको. ऊसाला 2700 रुपये भाव देण्याची मागणी मान्य झाल्यानंतर आंदोलन मागे. पेपर फुटी झालेल्या परीक्षांची चौकशी करणाऱ्या मागणीसाठी बीडमध्ये विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 3 विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल. रोहित पवार आणि विजय वडेट्टीवारांकडून सरकारचा निषेध. सोयाबीनला भाव मिळावा यासाठी सेनगावमध्ये आंदोलन. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं सोयाबीनमध्येच समाधी घेण्याचा प्रयत्न. हिंगोलीमधील सारंग स्वामी यात्रेमध्ये 150 क्विंटल भाजीपाल्याचा महाप्रसाद. 529 वर्षांची परंपरा आजही कायम. छत्रपती संभाजीनगरमध्ये चापानेर आणि वैजापूरमध्ये 2 एटीएम फोडले. चापानेरमधल्या एसबीआयच्या एटीएम मधून चोरट्यांनी 22 लाखांची केली लूट, तर वैजापूरच्या आयडीबीआयच्या एटीएम मधून 16 लाख रुपये लंपास. हिंगोलीमध्ये वातावरणातील बदलामुळे हळदीच्या पिकावर कर्पारोगाचा प्रादुर्भाव. उत्पादनामध्ये 25 ते 50% घट होण्याची शक्यता. आणि आता घडामोडी पाहणार आहोत पश्चिम महाराष्ट्रातल्या. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरामध्ये नागरिकांशी साधला चाय पे संवाद. मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी केली चर्चा. माझा 2 वेळा पराभव झाला असला तरी देखील प्रणिती किंवा मला भाजपमध्ये येण्याचं निमंत्रण. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा गौप्यस्फोट. मला भाजपच्या एका मोठ्या नेत्यानं ऑफर दिली आहे, पण मी काँग्रेसचा आहे आणि काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही. सुशीलकुमार शिंदेंचं वक्तव्य. ऑफर देणाऱ्याचं नाव सांगण्यास शिंदेंचा नकार. देवेंद्र फडणवीसांनी आता राज्याचा कारभार हातात घ्यावा. कराडमध्ये उदयनराजे भोसलेंचं सूचक वक्तव्य. कराडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून बैलगाडीचं सारथ्य. फडणवीसांसोबत बैलगाडीवरती उदयनराजेही. पुण्यामध्ये 2 धागे श्रीराम के लिए उपक्रमामधून अयोध्येतील राम मूर्तीसाठी विणलेलं वस्त्र राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राला सुपूर्द. ही 8 वस्त्र विणण्यासाठी 12.5 लाख नागरिकांचा सहभाग. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये सुपर वॉरियर कार्यकर्त्यांची सोलापुरामध्ये बैठक. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी भाजपकडून बैठकांचं आयोजन. स्वतःचं महत्त्व वाढवून घेण्यासाठी आणि पराभव दिसू लागल्यानं भाजपकडून 2 वेळा ऑफर आल्याचं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे करतात. सचिन खरात यांचं वक्तव्य. तर सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीची उमेदवारी आरपीआयला द्यावी, खरात यांची मागणी. राष्ट्रीय लिंगायत महामंचाच्या वतीनं 19 जानेवारीला सोलापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे. सिद्धरामेश्वर यात्रेमध्ये महात्मा बसवेश्वराच्या प्रतिमेची विटंबना झाल्याचा आरोप. संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी देखील जोर धरते. अत्यंत जबाबदारीनं सांगतो की भाजपनं सुशीलकुमार शिंदे किंवा प्रणिती शिंदेंना ऑफर दिलेली नाही. पक्षाला तशी गरज नाही, पण मोदींचं नेतृत्व स्वीकारण्यासाठी कोणी तयार असेल तर त्यांनी यावं. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. सुशीलकुमार शिंदेंना कुणी ऑफर दिली माहिती नाही, पण भाजपची ताकद आहे. पक्षाचं काम चांगलं आहे. काँग्रेस आत्ता विकास करू शकत नाही आणि त्यामुळे अनेक जण भाजपचा झेंडा हाती घेतील. प्रवीण दरेकरांचं वक्तव्य. पुण्यामधील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांचं आंदोलन. राज्य सरकारकडून जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घ्यावा, आंदोलकांची मागणी. कोल्हापूरमध्ये अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई. बांबवडे इथल्या आनंद हॉस्पिटलचे मनोज नाईक यांच्यावर कारवाई. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गीता हसूरकर यांनी केलं स्टिंग ऑपरेशन. पुण्यामध्ये हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश. राजस्थानी अभिनेत्रीसह उझबेकिस्तानच्या 2 मॉडेल पुणे पोलिसांच्या ताब्यात. विमाननगर भागात सुरू होता ऑनलाईन वेश्या व्यवसाय.
बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीनं कृषी प्रदर्शनाचं आयोजन 18 ते 22 जानेवारी दरम्यान हे कृषी प्रदर्शन होणार। प्रदर्शनाचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते होणार। चौफेर महाराष्ट्रामध्ये आता वेळ झालेली आहे उत्तर महाराष्ट्राची। जाणून घेऊयात उत्तर महाराष्ट्र सुपरफास्ट। न्याय व्यवस्थेवर प्रश्न उभा करणं हे लोकशाहीसाठी घातक। आपल्या बाजूने निकाल लागला तर ठीक, नाहीतर टीका करायची हे योग्य नाही। आव्हाडांच्या पायाखालची वाळू घसरतीये। दादा भुसेंची जितेंद्र आव्हाडांवर टीका। आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक महिलांचा पालकमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा। पालकमंत्री भुसे यांच्या मालेगाव संपर्क कार्यालयावर मांडला ठिय्या। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिवसेनेचा युवा संवाद मेळावा। सरकारचे निर्णय तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, मंत्री दादा भुसेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या 123व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा सेवानिवृत्त IPS अधिकारी संजय कुमार यांच्या उपस्थितीत पार पडला। सोहळा बघण्यासाठी प्रशिक्षणार्थींच्या कुटुंबासह नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते। मालेगाव शहरामधून बेपत्ता झालेल्या 6 वर्षीय मुलाचा नाशिकच्या चांदवड घाटाजवळ मृतदेह आढळून आला। गेल्या 12 दिवसांपासून हा मुलगा बेपत्ता होता आणि मुलाची हत्या झाल्याचा कुटुंबियांना संशय आहे। नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि शिवसेना भाजप पदाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वरच्या मंदिराची केली स्वच्छता। माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर आणि दोन्ही पक्षाचे पदाधिकारी देवस्थानच्या कार्यकर्त्यांनी केला मंदिर परिसर स्वच्छ। अयोध्येमधील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये प्रभू श्रीरामाच्या थीमवर तयार केलं आकाश कंदील। 3 फुटांपासून 9 फुटांपर्यंत भगवे इको फ्रेंडली आकाश कंदील। त्यावर प्रभू श्रीराम, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदेंचे फोटोज। धुळे जिल्ह्यामधील तापमान दुसऱ्या दिवशीही 8 अंशांवर। उत्तरेकडून वाहणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे थंडीत वाढ। पुढील काही दिवस गारठा कायम राहण्याची शक्यता। आणि आता पाहणार कोकणातील महत्त्वाच्या घडामोडी कोकण सुपरफास्टमध्ये। काँग्रेसचं दुकान बंद झालेलं आहे। सुशीलकुमार शिंदेंना आपली मुलगी निवडून येणार नाही असं वाटतंय। भाजप आमदार नितेश राणेंचं वक्तव्य। चिपळूणमध्ये मराठा समाजाचा मेळावा। मेळाव्याला रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि मुंबईतील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती। आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण द्या। मेळाव्यादरम्यान समाज बांधवांची मागणी। चिपळूणच्या मराठा मेळाव्यामध्ये मनोज जरांगे पाटलांसारखा दिसणारा तरुण सहभागी। जरांगेंसारख्या दिसणाऱ्या किशोर मोरेला पाहतात सेल्फी, फोटो काढण्यास सुरुवात। कोकणामधील समुद्र किनाऱ्यांवरती अवतरले सीगल पक्षी। सीगल पक्ष्यांच्या या आगमनाचा मच्छीमारांना फायदा। केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी असलेल्या वाढवण बंदर उभारणीचा वाद पुन्हा चिघळणार आहे। वाढवण बंदर संदर्भातील 19 जानेवारीला असलेली जनसुनावणी आता पुढे ढकलण्याची स्थानिक भूमिपुत्रांची मागणी आहे। मात्र जनसुनावणीसाठी प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे। मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचं काम स्थानिकांनी रोखलं। उभारणीचा ठेका असलेल्या GR कंपनी विरोधात स्थानिक आक्रमक। नियम धाब्यावर बसवून GR कंपनी मनमानी कारभार करत असल्याचा स्थानिकांचा आरोप। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।